मुंबईकरांचा प्रवास हा सुसाट झालेला आहे। कोस्टल रोड प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे। महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे। मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता अवघ्या 15 मिनिटात करता येणार आहे। ते शक्य झालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते काल कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलं। मुंबईकरांचा प्रवास हा आता वेगवान सुसाट होणार असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कारण कोस्टल रोडचा जो प्रकल्प होता तो टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या सेवेत येत होता आणि आता हा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आलेला पाहायला मिळतोय। सध्या आपण आहोत कोस्टल रोडवर उभे आणि आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर हा जो कोस्टल रोड आहे तो पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आलेला पाहायला मिळत आहे। आजपासून हा कोस्टल रोडचा पूर्ण प्रवास नागरिकांना प्रवाशांना घेता येणार आहे। 14,000 रुपये कोटी खर्चून मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचा हा प्रकल्प उभारलेला आहे। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यांना जोडणाऱ्या उत्तर वाहिनीच्या पुलाचं काम पूर्ण झालं आणि आजपासून हा कोस्टल रोड नागरिकांच्या मुंबईकरांच्या सेवेत आलेला पाहायला मिळतोय। पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड जरी पूर्ण झालेला असला तरी आजूबाजूला जो जागा उरलेली आहे त्या जागेवर देखील मुंबई महापालिका वेगवेगळ्या पद्धतीचा प्रोजेक्ट राबवणार आहे। बाजूला गार्डन उभारणार आहे, तसेच अग्निशमनाचे 2 केंद्र देखील उभारणार आहे। शौचालय असेल किंवा इतर ज्या सुविधा आहेत नागरिकांच्या त्या देखील उभारल्या जातील। वेगळ्या पद्धतीचा हिरवळीने बहरलेला कोस्टल रोड पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आलेला हा कोस्टल रोड गेले काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी नागरिकांना वाहतूक कोंडीची जी समस्या होत होती ती आता समस्या खऱ्या अर्थाने सुटणार आहे आणि 15 मिनिटाचा हा दोन्ही मार्गाचा प्रवास मुंबईकरांसह इतरही प्रवासी अनुभवणार आहेत। कॅमेरामॅन श्रीकांत खरातसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।